अगधाव आई ठाई ठाई दैत्य मातला अन संपू देत काळ दुष्ट बंधनातला. अगधाव आई ठाई ठाई दैत्य मातला अन संपू देत काळ दुष्ट बंधनातला. हातात त्रिशूळ तू हातात आई घे बळतेच आज संबळाला दे. अन अंबाबाई गोंधळाला ये अन अंबाबाई गोंधळाला ये. तुळजाभवानी गोंधळाला ये अन काळूबाई गोंधळाला ये. ओ इथूनच या की. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग गाय. आम्ही ड्रेस बदलला होता. गुड मॉर्निंग. तुम्ही इंद्रायणी स्नान घालात. गुड मॉर्निंग मित्रांनो. गुड मॉर्निंग. तर आता आपण नातेपुत्याच्या पुढं थोडंसं आमचं एक हॉटेल होतं एकादशी, तुम्हाला काल दाखवलं होतं. तर आज सकाळी 5 वाजता उठलो आम्ही आणि 5:30पर्यंत आवरलं आहे आणि दुसऱ्या दिवसाची सुरुवात करतो आहे. आज आम्ही पंढरपूरपर्यंत राईड करणार आहे आणि पंढरपूरला आमचा मुक्काम असणार आहे. तर चला करूया एन्जॉय. गणपती बाप्पा मोरया. चला. रात्रीनंतर येते नियमित सकाळ, विचार हाच देई मनाला ह्या बळ. लढावी लागते जीवनाची लढाई, मनगटाच्या बळावर करारे चढाई. आयुष्याची करावी सुंदर सकाळ, सदैव ठेवावी इच्छाशक्ती प्रबळ. संकटांवर करावी जिद्दीने मात, हरलो तरीही करावी नव्याने सुरुवात. आयुष्याच्या निराशेची सरली रात, नव्याने जीवनाची आशामय प्रभात. नवीन्याचा ध्यास लागला मनाला, नवनिर्मितीसाठी जीव लावला पणाला. सोनेरी सकाळचा मनोहर देखावा, पाहुनी तो निसर्ग देहाभान हरपावा. जीवनातही पसरावी सोनेरी किरण, विलोभनीय बनवावा क्षण क्षण. शुभ सकाळ मित्रांनो. तर कालचा सर्व थकवा विसरून आज नवीन उमेदीने नवीन जिद्दीने सर्व सायकलिस्ट पुन्हा पंढरपूरच्या रस्त्याने मार्गस्थ झाले. सुंदर सूर्योदय झालेला आहे. निसर्गाची किमियाच न्यारी, निसर्गाची सुंदरता अप्रतिम आहे. जेवढं तुम्ही निसर्गामध्ये फिराल आणि निसर्गाचा अनुभव घ्याल थोडा कमीच. जय भवानी जय शिवाजी, सदानंदीचा उदय, बोल भवानी की जय. आईचा उदय, हर हर महादेव. हरे विठ्ठल. सवारीचा घेतला पावला निया वाळवंटी तुझी सावली. गळा भेट घेण्या भीमेची निघाली तुझ्या नाम घोषात इंद्रायणी. नियोजन ठरलं अध्यक्ष मी आहे. नियोजन ठरल्याप्रमाणे करायचं. आज मी अध्यक्ष आहे शिरोळ टू तुळजापूर ट्रिपचा. माझ्या कामाचं कुठं झोपायचं कुठं बसायचं मी ठरवणार. त्यामुळे कोणी ते माझ्या आदेशाचा हस्तक्षेप करायचा नाही. माझ्या सरपंचांना अनुमोदन आहे.
तर मित्रांनो, काहीच अंतरावरती पंढरपूर राहिलेलं आहे. थोड्या वेळातच आपण पंढरपूरला पोहोचणार आहे. गणेश कंक सरांची सायकल आत्ता पंक्चर झाली आहे, तर आपण त्यांना रिप्लेसमेंट म्हणून गिरमे काकांची सायकल दिलेली आहे. आणि थोड्या वेळात आपण नाश्ता करायला थांबणार आहे आणि आज पंढरपूरमध्येच मुक्काम करणार आहे. कारण उन्हाचा तडाखा खूप जास्त आहे, टेम्परेचर खूप हाय आहे. त्यामुळे कुणालाही त्रास नको व्हायला म्हणून आपण आज पंढरपूरमध्येच थांबायचा निर्णय घेतलेला आहे. अजय कुठं पोहोचलात? सर आता पंढरपूरमध्ये पोहोचलो सर. पंढरपूरच्या अलीकडे मस्त प्रवास झाला आणि टायमिंगच्याही अगोदर आलो आहे आणि पंढरपूरपर्यंत आमची यशस्वी वारी पूर्ण झाली आणि खूप आनंदमय आणि फास्ट प्रवास होत आहे. त्याचा एक आनंद वेगळाच आहे. कसं वाटतं तुम्हाला? नाश्ता मस्त आहे ना? हां बरोबर. अध्यक्षांचं काय म्हणणं आहे? माझ्या सगळ्या टीमने चाललं पाहिजे. त्यांचा पत्ता कट करणार अध्यक्ष आम्ही मागे आहे तुमच्या सांगण्यानुसार. तुमच्याही पत्ता कट करणार आम्ही मागे आहे तुमच्या सांगण्यानुसार. सूरज कसं काय खूपच नका प्रवास? नाही एक नंबर प्रवास कशासाठी मागा अहो चौकशी अक्षय आम्ही इथं मागवतो सर. ठीक आहे तिथे काही सगळे व्यवस्थित सध्या त्यांच्या बाईकचा प्रॉब्लेम झालाय. त्यांची एक स्पेशल बाईक तर मित्रांनो, किरण लॉजमध्ये आपण थांबलो होतो पंढरपूर. त्या दिवशी मला ही सुट्टी नव्हती. मी माझा लॅपटॉप बरोबर घेतला होता आणि फर्स्ट टाईम वर्क फ्रॉम पंढरपूर असा नवीन आगळा वेगळा उपक्रम मी केला. चला मित्रांनो, इथून आपण हॉटेलवरून निघालो आता पंढरपूरच्या आणि सोलापूरकडे आपलं पूच थोड्याच वेळात स्टार्ट करतो राईड. तर बाकी सगळे पुढे गेलेत, आम्ही पण स्टार्ट करतोय तिथेच मागं राहायला. लेट्स गो. चला करूया एन्जॉय. चला थँक्यू. चले रस्ता पंढरपूरला जातो. मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल, आपण ह्या मार्गे पंढरपूरला गेलो होतो. पण आता आपल्याला सरळ जायचं आहे सोलापूरला. सोलापूरला आजचा मुक्काम करण्याचा आमचा प्लॅन आहे आणि तिथून पुढं मग उद्या सकाळी तुळजापूर. मित्रांनो बघा, चंद्रभागा नदी पंढरपूरमधून वाहत जाणारी. आपण आता पंढरपूर क्रॉस करून पुढे चाललो आहे, त्यामुळं चंद्रभागा नदीला आपण नमस्कार करून त्या प्रवासाला निघालो. मित्रांनो रस्त्याचं काम चालू आहे त्या ब्रिजचं. आम्हाला एकदमच खतरनाक रस्ता लागलेला आहे. त्यावेळी आम्ही ब्रिजवरून जाऊ. पण हे बघा आमचा ॲडव्हेंचर.
फायनली आम्ही पोचलेलो आहे पलीकडं. पुढं अजून एक दिसतोय मला. येस, दुसरा टप्पा पण आम्ही पार केलेला आहे. सुंदर रस्ता. आम्ही आतुरतेने वाट बघतोय सुंदर रस्त्याची. तर मित्रांनो, आपण इथं थांबलो आहे टी ब्रेकसाठी. पण टी ब्रेक हा सायकलिंग डॉक्टरला खूप महागात पडतो. कारण त्यांच्याकडं पूर्ण पेशंटची लाईन सुरू होते. म्हणजेच आपल्या अक्षय राऊत कुठेही ब्रेक मिळाला की सर्वजण आपल्या सायकलचे प्रॉब्लेम त्यांना सांगायला सुरुवात करतात. पण ते कधीही कुठल्याही गोष्टीला नाही म्हणत नाहीत. सर्वांचे प्रॉब्लेम सॉल्व करून देतात. काय झालं अक्षय? काय नाही, टी ब्रेक झाला होता. आहे आता मोहोळच्या मार्गावर 40 किलोमीटर आहे. 40 किलोमीटर आपल्याला कव्हर करायचं. खूपच हेल्पिंग नेचर असलेले सायकलिंग डॉक्टर आपल्या ग्रुपला मिळालेत. त्यामुळे सर्व सायकलिस्टला खूप मदत होते. तर मित्रांनो, आता सूर्य मावळला आहे आणि उन्हाचा तडाखा पूर्ण कमी झालेला आहे. ऊन कमी झाल्यावरती सायकल चालवायला खूप एनर्जी येते. आणि काहीच अंतर राहिलेलं आहे. आता मोहोळला पोचू आपण आणि मोहोळनंतर मग सोलापूर. तर थोड्याच क्षणांची प्रतीक्षा आणि आपण सोलापूरला पोहोचू. आणि तिथून तुळजापूर हे फक्त 42 किलोमीटर राहील. तर उत्कंठा आईला भेटण्याची. चला तर मग करूया एन्जॉय. तर त्यासाठी आम्ही हा संदेश देतो मित्रांनो, सायकल चालवा, इंधन वाचवा आणि महत्त्वाचं टोल वाचवा. बघा, सायकलला एकही टोल नाही आहे. विचार करा, लवकरात लवकर सायकल विकत घ्या आणि आम्हाला जॉईन करा. आमचे लीडर चलो. आमच्या सायकलसाठी इकडं सेपरेट मार्ग आहे. ए बोला, सदानंदी जाऊ दे, बोल भवानी की जय, आई राधा उदे उदे, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. तर मित्रांनो, शेवटचा टप्पा. काही क्षणामध्ये आपण आता सोलापूरमध्ये पोहोचणार आहे. तर आज आपण 100पेक्षा जास्त किलोमीटर म्हणजे 130 किलोमीटर कंप्लीट केलेलं आहे. आणि आज सोलापूरमध्ये आपण मुक्काम करणार आहे. आणि उद्या आज सकाळी राहिलेले 42 किलोमीटर आपण पूर्ण करणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये कळवा. आवडलं तर नक्की लाईक करा आणि सर्वांसोबत शेअर करा, सर्वांसोबत पहा आणि लवकरच आम्हाला जॉईन करा. चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार मित्रांनो, तर आता आपण सोलापूरमध्ये पोचलो आहे आणि लॉज कुठं भेटतो आहे का हे बघण्यासाठी थोडा वेळ सोलापूरच्या चौकामध्ये थांबलेलो आहे. सोलापूर स्टँडकडे जाण्याचा हा ब्रिज आणि सगळे इथं शिकलेले आहेत आणि वाट बघतात की आपण आता अजय कुठपर्यंत पोचलो आपण. सोलापूरला पोचलो सर. आता ओढ लागली फक्त, आता ओढ लागली फक्त आई तुझ्या दर्शनाची. फक्त आणि फक्त एकच पाठ बाकी आहे. आम्ही सर्व भक्त लवकरच तुझ्या भेटीला येत आहे.
सदानंदीचा उदय बोल भवानी की जय आई राजा उदय उदय जय मल्हार लढता लढता पडला पट्ट लढता लढला पडला पट्ट तानाजी होता वीरच मोठ तानाजी होता वीरच वारी अत्यंत उत्कृष्ट अशा पद्धतीने तुम्ही पार पाडलेली आहे. तुम्ही या ठिकाणी आलात, तुमचं सहर्ष स्वागत. आणि सॉरी एक नवीन उपक्रम आमच्या शिरवळ जिमखाना यांच्या आयोजित केला होता आणि गेल्या 3 दिवसांच्या प्रवासानंतर तेही आज या ठिकाणी येऊन पोचले. त्यांचं शिरवळच्या काटकर मंडळीच्या वतीने